शहराच्या मध्यभागी असलेल्या सहजीवन चौकात सकाळपासून रात्रीपर्यंत माणसांची गर्दी असायची. बसस्थानक, बाजार, कार्यालय, चहाच्या टपऱ्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या यामुळे तेथे क्षणभरही शांतता नसायची. त्या गर्दीत रोज एक माणूस शांतपणे चालत जायचा. निरंजन. वय साधारण 35. अंगावर साधा पांढरा शर्ट, खांद्यावर काळी बॅग आणि चेहऱ्यावर कायम एक स्थिर भाव. तो एका नामांकित जाहिरात संस्थेत काम करत होता. दिवसभर त्याच्या भोवती सहकारी, ग्राहक, फोन, संदेश आणि बैठका असायच्या. तरी संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना त्याला नेहमी एकच प्रश्न छळायचा, आज दिवसभर माझ्याशी खरंच कोण बोललं? लोक त्याला नमस्कार करायचे, हसून विचारपूस करायचे, पण त्या संवादांच्या मागे त्याला स्वतःसाठी जागा दिसत नव्हती. एके दिवशी पावसाने शहराला अचानक वेढलं. कार्यालय सुटल्यानंतर निरंजन नेहमीच्या बसऐवजी पायीच निघाला. चौकात छत्र्यांची गर्दी होती. कुणी मोबाईलवर बोलत धावत होतं, कुणी रिक्षासाठी भांडत होतं, कुणी पावसापासून वाचण्यासाठी दुकानाच्या आडोसाला उभं होतं. निरंजन त्या सगळ्यांच्या मधून चालत असताना त्याचा पाय एका वृद्ध माणसाच्या चहाच्या टपरीसमोर थांबला. वृद्धाचं नाव होतं रघुनाथ. त्याने निरंजनकडे पाहून विचारलं, चहा घेणार? निरंजनने मान हलवली. चहा तयार होईपर्यंत दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही. मग रघुनाथ हसत म्हणाला, गर्दीत उभं राहूनही माणूस एकटा पडतो, हे तुला माहीत आहे का? निरंजन दचकला. तुम्हाला कसं कळलं? रघुनाथने चहाचा कप पुढे करत उत्तर दिलं, एकटेपणाला आवाज नसतो, पण तो चेहऱ्यावर दिसतो. त्या एका वाक्याने निरंजनच्या मनात काहीतरी हललं. तो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या टपरीवर गेला. हळूहळू रघुनाथशी त्याची मैत्री झाली. रघुनाथ फार शिकलेला नव्हता, पण माणसांना वाचण्याची त्याची नजर विलक्षण होती. तो म्हणायचा, लोक आजकाल एकमेकांच्या जवळ राहतात, पण एकमेकांच्या आयुष्यात नसतात. निरंजन त्याच्याकडे आपली ऑफिसमधली, घरची आणि जुन्या आठवणींची सगळी ओझी मोकळी करू लागला. त्याने सांगितलं की वडिलांच्या निधनानंतर घरातली माणसं आपापल्या आयुष्यात गुंतली आणि आई गेल्यानंतर घर अक्षरशः रिकामं झालं. मित्र होते, पण त्यांच्या गप्पांमध्ये त्याचा थकवा कधीच दिसला नाही. सोशल मीडियावर शेकडो संपर्क होते, पण रात्री मन उदास झालं की फोन करण्यासाठी एकही नाव त्याला योग्य वाटत नसे. रघुनाथ शांतपणे ऐकायचा. एक दिवस त्याने निरंजनला एक विचित्र काम दिलं. उद्या चौकात बस, फक्त लोकांकडे बघ. कोणाच्याही चेहऱ्यावरून घाईघाईने निष्कर्ष काढू नकोस. प्रत्येक माणूस काहीतरी न सांगितलेलं घेऊन फिरतो. दुसऱ्या दिवशी निरंजनने तसं केलं. त्याने पाहिलं, हसणारी तरुणी सतत मोबाईलवर आईचा मिस कॉल तपासत होती. महागड्या कपड्यातला व्यापारी एका कोपऱ्यात डोळे पुसत होता. शाळेच्या गणवेशातील मुलगा गर्दीत वडिलांचा हात घट्ट पकडून होता. फुलं विकणारी वृद्ध स्त्री प्रत्येक ग्राहकाला हसून बोलत होती, पण स्वतःसाठी एकही फूल ठेवत नव्हती. त्याच्या शेजारी बसलेल्या एका तरुण कामगाराच्या हातावर जखम होती, पण तो वेदना लपवत सतत हसत होता. थोड्या अंतरावर एक वृद्ध गृहस्थ बस स्थानकाकडे पाहत प्रत्येक येणाऱ्या बसमध्ये कोणीतरी शोधत असल्यासारखे डोळे लावत होते. निरंजनला जाणवलं की प्रत्येक चेहऱ्यामागे एक वेगळी कथा आहे. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा स्वतःच्या आयुष्याकडेही बाहेरून पाहिलं. त्याला जाणवलं की तो लोकांपासून दूर नव्हता. त्याने स्वतःभोवती एक अदृश्य भिंत उभी केली होती. त्याला भीती होती की आपलं दुःख सांगितलं तर लोक आपल्याला कमकुवत समजतील, म्हणून तो प्रत्येक वेळी मी ठीक आहे असंच म्हणत राहिला होता. पण त्या भिंतींच्या आत त्याचं मन हळूहळू कोरडं होत होतं. त्या जाणीवेने त्याचं आयुष्य लगेच बदललं नाही. उलट एका रात्री त्याला पुन्हा तीच पोकळी जाणवली. त्याने रघुनाथला फोन केला, पण फोन बंद होता. दुसऱ्या दिवशी टपरी बंद दिसली. तिसऱ्या दिवशीही. चौथ्या दिवशी एका मुलाकडून त्याला कळलं की रघुनाथला रात्री अचानक रुग्णालयात दाखल करावं लागलं. निरंजन धावत रुग्णालयात पोचला. तेथे रघुनाथने त्याचा हात धरला आणि मंद आवाजात म्हटलं, मी नसतानाही लोकांशी बोलत राहा, कारण तुला ज्या गोष्टीची गरज आहे ती तुला दुसऱ्यालाही द्यावी लागेल.
ऐकून घेणारा माणूस. निरंजनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला त्या क्षणी जाणवलं की रघुनाथने त्याला चहा नाही तर माणुसकीची सवय दिली होती. त्या रात्री रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये बसताना त्याने आजूबाजूला पाहिलं. कुणी नातेवाईकांची काळजी करत होतं, कुणी डॉक्टरांची वाट पाहत होतं, कुणी शांतपणे देवाचं नाव घेत होतं. त्या गर्दीत पुन्हा एकदा त्याला स्वतःचं जुनं एकटेपण जाणवलं. पण यावेळी त्याने त्यापासून पळ काढला नाही. त्याने समोर बसलेल्या एका घाबरलेल्या तरुणाच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, सगळं ठीक होईल, कुणाची वाट पाहताय? त्या तरुणाने त्याच्याकडे पाहिलं. दोघांमध्ये फार मोठा संवाद झाला नाही, पण त्या 2 मिनिटांच्या बोलण्यात निरंजनला स्वतःचा बदल जाणवला. दुसऱ्याच्या वेदनेला जागा देताना स्वतःची वेदना हलकी होत होती. काही दिवसांनी रघुनाथ घरी परतला, पण त्याची तब्येत पूर्वीसारखी राहिली नाही. निरंजनने टपरीवर जास्त वेळ बसण्याऐवजी त्याला मदत करायला सुरुवात केली. सकाळी तो ऑफिसला जाण्यापूर्वी टपरी उघडायचा आणि रात्री परतताना रघुनाथला घरी सोडायचा. या छोट्याशा बदलाने त्याच्या आयुष्यात मोठा फरक पडला. आता चौकातील लोक त्याला ओळखू लागले होते. चहा घेणारा बस चालक, रोज फुलं घेणारी शिक्षिका, रिक्षा चालक, पुस्तक विकणारा मुलगा, सगळ्यांशी त्याची 2 मिनिटांची का होईना पण खरी ओळख झाली. एके संध्याकाळी रघुनाथने विचारलं, आता एकटं वाटतोय का? निरंजन हसला. कधी कधी वाटतं, पण आता त्या भावनेपासून पळत नाही. रघुनाथ म्हणाला, मग तू बरा होत आहेस. मात्र त्याच काळात निरंजनच्या ऑफिसमध्ये मोठा बदल झाला. कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आणि निरंजनची नोकरीही गेली. पूर्वी असता तर तो ही बातमी कुणालाही सांगितली नसती. स्वतःच्या खोलीत बसून काही दिवस तो चिंता करत राहिला असता आणि लोकांना आपण ठीक असल्याचं सांगत राहिला असता. पण यावेळी त्याने वेगळं केलं. त्या रात्री त्याने चौकात बसून सर्वांना सांगितलं. कुणी पैसे देऊ केले, कुणी कामाची माहिती दिली, कुणी फक्त खांद्यावर हात ठेवला. एक रिक्षा चालक म्हणाला, साहेब, माझ्याकडे पैसे नाहीत, पण तुमच्यासाठी 2 माणसांना फोन करतो. फुलं विकणाऱ्या त्या वृद्ध स्त्रीने दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठी देवासमोर फूल ठेवलं. निरंजनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला पहिल्यांदा समजलं की मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही. कधीकधी ते दुसऱ्याला आपल्याशी जोडण्याची संधी असते. काही आठवड्यात त्याला एक छोट्या प्रकाशन संस्थेत काम मिळालं. तेथे त्याने जाहिरातीसोबत कथालेखनही सुरू केलं. त्याने पहिली कथा रघुनाथला वाचून दाखवली. कथा एका गर्दीच्या शहरात राहणाऱ्या अशा माणसाची होती, ज्याच्या भोवती हजारो चेहरे असूनही त्याला स्वतःचा आवाज ऐकू येत नव्हता. कथा संपल्यावर रघुनाथ बराच वेळ शांत राहिला. मग म्हणाला, ही कथा माझी नाही, तुझीही नाही, ही त्या प्रत्येकाची आहे जो म्हणतो माझ्या भोवती सगळे आहेत पण माझ्यासाठी कुणीच नाही. निरंजनने त्या कथेला नाव दिलं, गर्दीतला आवाज. कथा प्रकाशित झाली आणि अनपेक्षितपणे अनेक लोकांनी त्याला पत्र पाठवली. कुणी लिहिलं की त्यांना आपलं आयुष्य त्यात दिसतं. कुणी सांगितलं की त्यांनी वर्षानुवर्षे कुणाशी मन मोकळं केलं नव्हतं. एका तरुणाने लिहिलं की कथा वाचल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना पहिल्यांदा मिठी मारली. एका महिलेने लिहिलं की ती रोज कुटुंबासाठी सगळं करत होती, पण कुणी तिचं मन विचारत नव्हतं. कथा वाचल्यानंतर तिच्या मुलीने पहिल्यांदा तिच्या शेजारी बसून विचारलं, आई, तू खरंच आनंदी आहेस ना? निरंजनला जाणवलं की त्याच्या एकटेपणाने आता दुसऱ्यांच्या मनापर्यंत जाण्याचा मार्ग शोधला आहे. काही महिन्यांनी त्याने रघुनाथच्या टपरीसमोर एक छोटा फलक लावला. येथे चहासोबत 2 मिनिटं मनापासून बोलायला मिळेल. लोक हसू लागले, पण हळूहळू ती जागा प्रसिद्ध झाली. काही जण चहासाठी यायचे, काही फक्त बोलण्यासाठी. निरंजन रोज संध्याकाळी तेथे बसायचा. कुणी दुःखी असेल तर तो सल्ला देण्याआधी ऐकायचा. कुणी आनंदी असेल तर त्याचा आनंद वाटून घ्यायचा. त्याने एक नियम केला, समोरचा माणूस बोलत असताना मोबाईल हातात घ्यायचा नाही. कारण त्याला स्वतःच्या आयुष्यातली तीच वेदना आठवत होती जेव्हा तो बोलायचा आणि समोरच्याचं लक्ष दुसरीकडे असायचं. एक दिवस रघुनाथने त्याला विचारलं, तुला आता गर्दी आवडते का? निरंजनने चौकाकडे पाहिलं. हजारो लोक धावत होते. आवाज, हॉर्न, विक्रेत्यांचा हाका, मोबाईलच्या घंटा, सगळं पूर्वीसारखंच होतं.
पण त्याच्या मनातली शांतता बदलली होती. तो म्हणाला, गर्दी मला आधी माझं एकटेपण दाखवायची, आता ती मला माणसं दाखवते. रघुनाथ हसला. काही वर्षांनी त्यांची टपरी बंद झाली. वय आणि आजारपणामुळे तो कायमचा गावाकडे निघून गेला. निरंजनने ती जागा मात्र बंद होऊ दिली नाही. तिथे त्याने छोटंसं ऐकणं केंद्र सुरू केलं, जिथे लोक येऊन काही बोलू शकत होते. तक्रार, आनंद, भीती, स्वप्न किंवा फक्त शांतता. उद्घाटनाच्या दिवशी निरंजनने गर्दीकडे पाहिलं आणि स्वतःशीच म्हणाला, एकटेपणावर उपाय लोक कमी होण्यात नाही, आपल्या मनात दुसऱ्यांसाठी थोडी जागा निर्माण करण्यात आहे. त्या दिवसानंतर तो गर्दीत हरवला नाही. उलट गर्दीतल्या असंख्य हरवलेल्या माणसांना त्याने एकमेकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. आणि त्याला अखेर कळलं, माणूस खरोखर तेव्हा एकटा नसतो जेव्हा त्याच्याजवळ कोणी असतं. तो तेव्हा एकटा नसतो जेव्हा तो कोणासाठी तरी मनापासून उपस्थित असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.